घेवा माका नको. हो एवढा केलंय तर खाऊन घेवा. एवढा सकाळी उठून मी करते आणि तुम्ही सगळी जण असा करतास. मी काय माझ्यासाठी करताय काय? बर नको तर नको खाऊ. मला घोडभर चाय दे. घेवा. अहो चाय दिली हा ती तरी घेवा. काय हो भयच हाच ना? म्हणजे नाही लक्ष नाही हा तुमचा म्हणा विचारतय. लक्ष लागत तरी कसो? घरात काय चालता आणि घरातल्या माणसाचं काय चाललेला काय कळत नाही. ह्या काय नवीन हा काय आपल्या? पण बाहेरची माणसं लुडबुड करूक लागली हवं. इला लक्ष काय म्हणता आता तो विश्वासराव? हा ते का सांगा एकदाच काय तो बेड्या घालून तुरुंगात टाक. त्याच्या मनाचं तरी समाधान. अगो तपासाचं त्याचं काम आहे. पण माका कळत नाही तू घरातल्या गोष्टी किती पडता. म्हणजे काय झालं? छायाच्या लग्नाबद्दल बोलत होतो. काय? होय माका विचारत होतो तुम्ही लग्नात किती परवानगी देत नाही. त्याचं आयुष्य पडलेलं हा. आता हे सांगणार काय आमका आमच्या बहिणीचा? पण तो किती विषय काढ. म्हणजे मी खोटं बोलतोय काय? नाही तसा नाही म्हणू जाओ माका. पण तो उगाच म्हणणार नाही. छाया त्यांनी त्याका काहीतरी सांगितले नाही असत. तो पोलीस हा ना त्याका घाबरून आपण होकार देऊ असं वाटलं असत त्यांना. तो असत पोलीस पण मी भाव आहे. त्या घराचं सगळं माका बघू लागतं. मी होकार देणार आहे. पण ऐकणार कोण? ऐकणार कोण? मीच बोलते छाया त्यांची. तू मध्ये पडू नको आता. मी बोलले की माझा तोंड असता म्हणून मी गप रवायचं. गावात काय नाक कापून घेऊचा हा काय? बघू काय बघू काय बघू? हाय कोणात काय फरक पडणार नाही. हा तो कोणाचा हात धरून पळून गेले तर. पण आपल्या लेख हा ना तिचा लगीन करूचा हा ना. आपण असं काय केलं तर कोण सोरीक करत आपल्या मागडा. म्हणा मी काय म्हणते तुम्ही शिरो खाऊन घेवा. शिरो खाऊन घेवा. काय बो देविका? चहा. हा मी ओतून देते तू नेऊन दे सगळ्यांना. हो कप दे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.